नगर शहर परिसरात गेल्या महिनाभरापासून चेन स्नॅचिंग करणाऱ्या चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे। मार्केट यार्ड, तारकपूर, केडगाव बायपास, सिव्हिल हडको परिसरात घडलेल्या घटना ताज्या असतानाच सोमवारी 29 एप्रिलला सकाळी सावेडी उपनगरातील भिस्तबाग रोडवरील वृंदावन कॉलनीत एका पाठोपाठ एक 2 महिलांच्या गळ्यातील दागिने विना क्रमांकाच्या मोटरसायकलवर आलेल्या एका चोरट्याने चोरून नेले। त्यामुळे या चोरट्यांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले। चेन स्नॅचिंगच्या या 2 घटनांबाबत 2 महिलांनी तोफखाना पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या फिर्यादी दिल्या। यातील पहिली फिर्याद गीता मुकुंद देशमुख, राहणार श्रीनाथ कॉलनी, रासनेनगर, सावेडी यांनी दिली। त्या सोमवारी सकाळी 8:10च्या सुमारास भिस्तबाग रोडवर पायी जात असताना एका विना क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या मोटरसायकलवरून आलेल्या एक जणाने त्यांच्या गळ्यातील 1 तोळा वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसका मारून तोडून तो भरधाव वेगात निघून गेला। हा सर्व प्रकार अचानक घडल्याने फिर्यादी काही काळ गोंधळून गेल्या। त्याने आरडाओरडा केला, मात्र नागरिक जमा होईपर्यंत चोरटा पसार झाला। दुसरी फिर्याद रंजना विलास जतकर, राहणार अशोकनगर, कलानगर जवळ, सावेडी यांनी दिली। त्या सोमवारी सकाळी 8:10च्या सुमारास भिस्तबाग रोडवरील वृंदावन कॉलनीतील रस्त्याने मोपेडवर घराकडे चाललेले असताना त्यांच्या पाठीमागून एका विना क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या मोटरसायकलवर आलेल्या एकाने त्यांच्या गळ्यातील 1 तोळा वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसका मारून तोडून ते घेऊन तो भरधाव वेगात निघून गेला। या दोन्ही फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंडविधान कलम 392 प्रमाणे 2 स्वतंत्र गुन्हे दाखल केले। दरम्यान नगर शहर परिसरात गेल्या महिनाभरापासून चेन स्नॅचिंगच्या घटना वारंवार घडत आहेत। रस्त्याने चाललेल्या महिलांच्या गळ्यातील दागिने हे चोरटे हिसका मारून तोडून नेतात। काही दिवसांपूर्वी मार्केट यार्ड मागील चैतन्य कॉलनीत सायंकाळी वॉकिंगला चाललेल्या महिलेच्या गळ्यातील 2.25 तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र पाठीमागून आलेल्या अनोळखी इसमाने बळजबरीने हिसका मारून तोडून नेल्याची घटना घडली। त्यानंतर पुन्हा तसाच काहीसा प्रकार तारकपूर परिसरात घडला। रस्त्याने पायी चाललेल्या शिक्षिकेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्याने पळवले। त्यानंतर केडगाव बायपास रस्त्याने मोपेडवर चाललेल्या महिलाच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरट्याने हिसकावून नेली। 2 दिवसांपूर्वी रविवारी 28 एप्रिलला सकाळी सिव्हिल हडको परिसरात मोपेडवर चाललेल्या महिलेचे सोन्याचे गंठण चोरट्याने हिसकावून नेले। या सर्व घटनांमध्ये चोरटा एकच असल्याने त्याने एकट्यानेच चोऱ्या केल्या आहेत की असे अनेक चोरटे शहरात सक्रिय आहेत याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे। वारंवार होणाऱ्या घटनांमुळे शहर परिसरात महिलांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे। महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे। बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।